नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. बघा, एक उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. त्याचं सविस्तर विश्लेषण आणि एक स्त्रियांच्या बाजूनं जे आनंदाचं वातावरण आहे, त्याला हा पारावार उरलेला नाही. हा जो निर्णय आहे खूप खूप महत्त्वाचा आहे. हा पहिल्यांदाच हा निर्णय या ठिकाणी ज्यावेळेस जो कायदा तयार केला होता, तो त्याच वेळेस व्हायला पाहिजे होता. परंतु याला खूप उशीर झालेला आहे. कारण आपल्या जे काही संविधानामध्ये नमूद केलेलं आहे, की जो स्त्री आणि पुरुषांना हा समान दर्जा मिळाला पाहिजे. त्या आधारावरतीच हा निर्णय जेव्हा कायदा तयार झाला तेव्हाच व्हायला पाहिजे होता. परंतु त्याला खूप लेट झालं. परंतु एक अशी घटना घडली आपल्या महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, की त्या ठिकाणी ज्यावेळेस नोकरी मिळवण्याचं वेळ आली, परंतु जे काही घरातील कर्ते पुरुष आहेत, ते मुलं आहेत, त्यांचं वय या ठिकाणी त्यामध्ये बसत नसल्यामुळं नोकरी कुणाला द्यायची? तर त्यावरती नोकरी आपल्या कुटुंबात मिळावी, तर बाबा पुरुष नाही, तर ती महिलेला मिळावी. जर तो बसत नसेल तर. म्हणून तो याचिका या ठिकाणी टाकली होती आणि त्या माध्यमातून हा जो निर्णय कोर्टाने दिलेला आहे, तो महत्त्वपूर्ण या ठिकाणी आहे आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून गेलेलं आहे. आता जो काही निर्णय आहे, तो आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. बघा, नातवाप्रमाणेच नातीलाही नोकरीचा हक्क, हा निर्णय या ठिकाणी ह्या हेडलाईन आज लोकसत्ताला बातमी पाहायला मिळाली आणि त्यातनं जो काही आनंद झाला, त्या आनंदाला पारावार उरलेला नाही. कारण जे काही कुटुंबामध्ये ज्यावेळेस आपल्याला आपला कोणी असलेला प्रकल्पग्रस्ता संदर्भात ज्यांची जमीन वगैरे गेलेली असेल, तर त्यांना आपल्याला नोकरी मिळवण्याचा एक जे काही आरक्षण आहे, त्या आरक्षणामधून नोकरी मिळवण्याचा हक्क सरकारने दिलेला आहे. आणि त्या संदर्भात हा महत्त्वाचा निर्णय जमीन संपदा संपादन केल्यामुळे जे काही बाधित कुटुंबातील नातवाला जर नोकरी नाही समजा जे कुटुंब आहे त्या कुटुंबात समजा एखादा पुरुष असेल त्याला नोकरी देणं हे बंधनकारक आहे. समजा तुमची प्रकल्पग्रस्त असाल, मग त्यामध्ये तुमची नाल्यामध्ये, नदीमध्ये किंवा एखादा शासकीय प्रोजेक्ट असेल त्या ठिकाणी तुमची जमीन गेली आणि त्या माध्यमातून जर तुम्हाला त्या ठिकाणी ते धरणग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील, अशा माध्यमातून तुम्हाला सर्टिफिकेट देतं सरकार आणि त्या बेसवरती जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला आरक्षित जागा मिळतात आणि नोकरी मिळते. बघा, आता यामध्ये मग घरातील जे काही महत्वाचे मुलं आहेत, त्यांचं जर वय नसेल बसत तर नोकरी कुणाला द्यायची? तर मग तो त्यानंतर आजोबांच्या नावाने असेल तर त्यांच्या नातीला, पुतण्याला, कुणाला त्यांना ते जागा भेटत होती. परंतु सध्याच्या घडीला असा विषय आहे, की नातीला मिळत नव्हती, नातवाला मिळत होती. म्हणून त्यावरती हा खटला झाला आणि तर नातवाला जर नोकरी देता येते, तर नातीला नोकरी नाकारण्याचं काही कारण नाही. नात ही सुद्धा नातवाप्रमाणेच कुटुंबातील सदस्य आहे, समान हक्क आहेत, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने या ठिकाणी नागपूर खंडपीठाने वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड कडून नात्याला नोकरी नाकारण्याचा निर्णय या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. आता यामध्ये न्यायाधीश अनिल किल्लोर आणि न्यायाधीश राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय, महत्वपूर्ण निर्णय दिलेला पाहायला मिळतो. आता नागपूर जिल्ह्यात घटना काय होती, सगळ्यात महत्वाचं, नागपूर जिल्ह्यामध्ये पताकाखेडी येथील व्यंकटराव जीवतोडे यांनी या ठिकाणी यांची जमीन कोळसा खाण प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. पुनर्वसन आणि पुनर्स्थापना धोरणानुसार कुटुंबातील एकाच सदस्याला या ठिकाणी नोकरी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि जीवतोडे यांनी आपल्या मुलांना वयामुळे नोकरी नाकारली, न न स्वीकारता येत नाही वय जास्त असल्यामुळे, आणि त्यामुळे शक्य नसले ते वय जास्त असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि आम्हाला नोकरी कुणाला घेता येत नाही वय जास्त असल्यामुळे. म्हणून ते नमूद केल्यानंतर नात रुपाली जीवतोडे हिला नोकरी देण्याची विनंती केली होती. मात्र जो काही खटला या ठिकाणी बघा, वेकोली प्रशासनाने 2012 साली च्या धोरणाचा आधार घेत नाथ ही कुटुंबाच्या व्याख्यात येत नसल्याचं कारण देत मागणी फेटाळली होती. आता बघा, ही जी नागपूर खंडपीठामध्ये टाकलेली जी काय याचिका होती, त्या ठिकाणी ती स्पष्टपणे त्यामध्ये केलं, नाथ ही कुटुंबाच्या व्याख्येत येतच नाही. परंतु ही मागणी फेटाळल्यानंतर त्या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आणि त्यानंतर ही याचिका उच्च न्यायालयात WCLच्या युक्तिवाद फेटाळत नात्यालाही नातवाप्रमाणे नोकरीचा अधिकार असले स्पष्ट केले. आणि या पार्श्वभूमीवरती न्यायालयाने काय केलं, वेकोलीकडून जो काय म्हणजे हा त्या खटल्याला नाव दिलंय बघा, वेकोली, त्याचा वेकोली या खटल्यामध्ये
जारी केलेला नकाराची प्रत रद्द ठरवली आणि रुपाली जीवतोडे यांना काय केलं, त्या नावाच्या नोकरीसाठी विचार करण्याचे निर्देश देत संपूर्ण प्रक्रिया 8 दिवसात पूर्णपणे पार पाडावी असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. आता ही नात देखील कुटुंबाचा भाग आहे असं स्पष्टपणे न्यायालयाने केलेलं आहे, उच्च न्यायालयाने. बघा आता यामध्ये काय सांगितले स्पष्टपणे न्यायालयाने निर्णय नमूद केले की कुटुंब ही संकल्पना संकुचित पद्धतीने न पाहता या ठिकाणी सर्वसमावेशक अर्थाने तुम्ही ज्यावेळेस कुटुंबाला घेता त्यावेळेस या निर्णयामध्ये नातू याला कुटुंबात समावेश करण्यात आले, परंतु त्यामुळे केवळ लिंगाच्या आधारावर नात हिला वगळणे हा भेदभाव ठरतो. मग भेदभाव ठरतो तर बघा संविधान कलम या ठिकाणी आपण बघतोय की कलम 15 भेदभाव करण्यास मनाई दिली आणि या आधारावरती या ठिकाणी आपल्याला हा निर्णय झालेला पाहायला मिळतो. पुनर्वसन धोरणाचा उद्देश जमीन संपादनामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना दिलासा देणे हा आहे. काय महत्वाचा उद्देश काय आहे, हे जे काय पुनर्वसन धोरण आहे त्याचा उद्देश जे काय कुटुंब जमीन संपादनामुळे विस्थापित झालेले जे काही कुटुंब आहे त्या कुटुंबाला दिलासा देणे हा मूळ उद्देश आहे. आणि त्यामुळे अशा धोरणाचा अर्थ लावताना व्यापक व न्याय दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असल्याने, मग न्याय दृष्टिकोन जर पाहायला गेला आपण विद्यार्थी मित्रांनो, तर कलम 15 आणि कलम 16 हे दोन या ठिकाणी आपल्याला यामध्ये येतात. आणि सगळ्यात महत्वाचं कायदेपुढे समानता, हे तिन्ही कलम मी तुम्हाला याकरता सांगतोय की हा जो निर्णय ह्या कलमाच्या आधारावरती आपल्याला पाहायला मिळतो. बघा नातीला कुटुंबाच्या व्याख्येबाहेर ठेवणे हे समानतेच्या तत्वाला बाधा देणारे असून अन्यायकारक असल्याचे या ठिकाणी न्यायालयाने नमूद केलेलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कलम संविधान हे इतकं महत्वाचं का आहे तर त्याला ते कारण आपण पाहायला मिळतं की संविधानामध्ये दिलेली कलम आहेत त्यानुसारच या ठिकाणी आपल्याला न्यायालयाचे येणारे निर्णय आहेत ते निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज बघा या कलमानुसारच न्यायालयानं जो नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय होता तो रद्द केला आणि दुसरा जो निर्णय आहे तो या ठिकाणी आपल्याला उच्च न्यायालयानं एकदम व्यवस्थित दिलेला पाहायला मिळतोय. आणि स्त्री पुरुष समानता ही व्यवस्थित या ठिकाणी आता प्रस्थापित झालेली पाहायला मिळेल. कशाच्या बाबतीत, प्रकल्पग्रस्त संपादन केलेले आहे जे काय उदाहरण संपादन केलेलं असते त्याच्यामध्ये जे काय प्रकल्पग्रस्ताच्या बाबतीत नोकरी द्यायचे, आरक्षणामध्ये ते घ्यायचे, तर त्या बाबतीत या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तर आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका. धन्यवाद.